नमस्कार मित्रांनो. आजच्या काळात एक शब्द सगळ्यांच्या आयुष्यात खोलवर शिरला आहे, ताणतणाव. शाळेतली मुलं अभ्यासाच्या दडपणाखाली, तरुण नोकरीच्या स्पर्धेत, गृहिणी घरकामाच्या ओझ्याखाली आणि वयोवृद्ध एकटेपणामुळे सगळेच ताणतणावाने ग्रस्त आहेत. आपल्या चेहऱ्यावर हास्य असतं, पण मनात असते असंख्य चिंता. मोठं घर, पैसा, पद, प्रतिष्ठा असूनही शांती मात्र हाती लागत नाही. ज्ञानेश्वर माऊली या समस्येला थेट उत्तर देतात. ते म्हणतात, चित्त स्थिर झाल्याशिवाय सुख नाही. ज्ञानेश्वरी अध्याय 6. याचा सोपा अर्थ, मन जर अस्थिर असेल तर कोणतीही सुखाची वस्तू आपल्याला आनंद देऊ शकत नाही. खरी शांती म्हणजे बाहेरचं नाही, तर आपल्या अंतर्मनाचं स्थैर्य. हा श्लोक आजच्या जीवनाला अगदी थेट लागू होतो. आपण बाहेर शांती शोधतो, नवीन घर, गाडी, मोबाईल, सुट्ट्या, पण मनच अस्थिर असेल तर या सगळ्याचा आनंद क्षणिकच असतो. माऊलींचं वचन सांगतं की बाहेर नव्हे तर आपलं मन शांत झालं की खरी शांती मिळते. तर मग मन स्थिर ठेवण्यासाठी ज्ञानेश्वरी आपल्याला काही सोपे पण प्रभावी मार्ग दाखवते. श्वासावर लक्ष द्या. मन भटकायला लागलं की हळूवार श्वास घ्या आणि सोडा. उदाहरण, ऑफिसमधल्या प्रेशरमध्ये डोळे बंद करून 5 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करा. ताण आपोआप हलका होतो. साधं जीवन जगा. अतिमहत्वाकांक्षा आणि स्पर्धा मनाला बैचैन करतात. उदाहरण, दर आठवड्याला नवी वस्तू विकत घेण्याऐवजी जी आहेत त्यात समाधान मानणं. प्रार्थना व ध्यान. 10 मिनिटांचं ध्यान मनाला स्थिर करतं. उदाहरण, सकाळी किंवा रात्री एक शांत कोपऱ्यात ओम किंवा आपल्या इष्टदेवाचं नामस्मरण करणं. नाती जपा. आपुलकीने बोललेला शब्द ताण कमी करतो. उदाहरण, कामाच्या ताणात घरी जाऊन आईला किंवा जोडीदाराला तुझा दिवस कसा गेला असं विचारणं. निसर्गाशी नातं जोडा. निसर्ग हा सर्वात मोठा उपचार आहे. उदाहरण, सकाळची फेरफटका, झाडाखाली बसणं किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकणं. आधुनिक मानसशास्त्र सुद्धा हेच सांगतं. ताज्या संशोधनानुसार भारतातील जवळपास 75% तरुण ताणतणावाचा अनुभव घेतात आणि त्यातील मोठ्या प्रमाणात झोपेच्या समस्या व मानसिक अस्वस्थता निर्माण होते. तज्ज्ञ सांगतात की माइंडफुलनेस व मेडिटेशनने ताणतणाव 50% कमी होतो. मित्रांनो, सारं काही मिळालं तरी मन शांत नसेल तर आनंद मिळत नाही, आणि जर मन स्थिर झालं तर साध्या साध्या गोष्टीतही अपार आनंद मिळतो. ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते की खरी शांती बाहेर नव्हे तर आपल्या अंतर्मनात आहे. म्हणूनच ताणतणावाला हरवायचं असेल तर मनाला स्थिर करण्याची साधना हाच खरा उपाय आहे. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ की तुलना आणि ईर्ष्या, ज्ञानेश्वरीची शिकवण. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.